सुजित वैयक्तिक पहिल्या संघाचा पहिल्या जागेवर येते सुजित एक नावाजलेला गोलंदाज पहिला चेंडू ऑन द स्लो इट्स गोइंग यस दॅट्स अ मॅक्सिमम बिग सिक्स फर्स्ट मागील सामन्यामध्येच नाबाद खेळ सकाळी 30 खेळी पुढे सरसावतोय षटकार सुरू सुजित पुन्हा एकदा आता दुसरा एक चेंडू ब्लॉकर पद्धतीचा सरबाटने खेळून काढला चेंडू होते वाईट खेळल्याच्या दिशेने एकदा दोन पूर्ण होते सुधारायचा प्रयत्न नाही दासंख्य देखील दासंख्य 7 आता मला स्ट्राईकला जातो धनेश उजवा डाकुरा फलंदाज लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन गोलंदाजांना थोडस कठीण असतं लाईन अँड लेंथ सांभाळून ठेवणं जेव्हा कधीही दोन्ही विभिन्न म्हणजे डावखरे व उजवे फलंदाज असतात तेव्हा लाईन लेंथ सांभाळणं खूप कठीण असतं त्या मानानेच नेहमीच मानलं जातं उजव्या व डाव्या हाताची सलामीची जोडी घातक सर्वोत्कृष्ट सलामीची जोडी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिली तर भारत सचिन तेंडुलकर व सौरभ गांगुली आता मध्ये फटका चेंडू वर वन बाउन्स थ्रो बाउन्स फॉर अ बाउंड्री चौकाने आपला खाता खोलतोय धनेश कुठल्या पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुजित आता मात्र फुलवता फटका चेंडू हवेमध्ये आणि षटकार हळूवार गतीला चेंडू होता सुरेख फटका पुन्हा एकदा सुजित गणेश पुन्हा एकदा फटका over the corner this time for a maximum another आपण बघतो धावांचा पाऊस नक्कीच पाडला जातो गोलंदाजांची या ठिकाणी धुलाई केली जाते दिवसभरामध्ये सत्र आपण पाहिलं खेळ पट्टी गोलंदाजांपैकी साथ देणे फलंदाजांना अतिशय पूर्व फायदा उचलला खेळपट्टीचा पुन्हा एकदा सुजित आता मध्ये सुरेख चेंडू वाईट चेंडू पंतांच्या बाजूला फसवतात नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय अवंतदा संकेत बार एकूण संख्या वाढता होते ती 24 बिनबाद 24 पुन्हा एकदा सुजित पुन्हा एकदा नवा फटका इट्स इट हो दिलांगा फॉर मॅक्सिमम चौथा षटकातील या ठिकाणी पार दिले असतात अतिशय आक्रमक फलंदाजी 30 धावा फलकाला लागले गेल्या बिनबाद 30 अशी स्थिती एका षटकानंतर करावे ब संघाची बिनबाद 30 अशी स्थिती सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते करावे ब संघाकडून
वैयक्तिक पहिला संघाचं दुसरं षटक घेतील ते मनीष. स्ट्रायकिंगला तर कपिल 7 धावांवर तर वैयक्तिक 22 धावांवर धनेश. 3 षटकार धनेशाच्या बॅटमधून लगातार 3 षटकाची हॅट्रिक साधली मागच्या षटकामध्ये धनेशाने. मनीष टू कपिल. सुरेश चेंडू आकडे झाला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा खाली राहतोय. निधव चेंडू सांगता होते. धावसंख्या स्थिर होती 33. सुरेश चेंडू सुरेश सुरुवात मनीषांच्याकडून. पुन्हा एकदा मनीष. आता मध्ये लोकच पाहिला फरका. चेंडू हवेमध्ये जरूर परंतु सेफ झोन मध्ये चेंडू एकदा धावून पूर्ण दुसऱ्या दोघांचा कोणताच प्रेरणा नाही. एका धावेसमध्ये म्हणावं लागतं. धावसंख्या वाढ होती 31. 1 षटक व 2 चेंडू नंतर पहिली फलंदाजी करताना करावा संघ 31 बिनबाद 31. नाणेफेकीचा कौल गोटुली संघाकडून लागला होता. त्यांनी शतक्षणाचा निर्णय घेतला व फलंदाजीच पाचारण केलं. ते आव्हान स्वीकारून 1 षटक व 2 चेंडू नंतर धावसंख्या होती ती 31 बिनबाद 31. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनीष. संघाने दोन्ही विनंती असेल 55 मिनिटे असेल तर सामना थोडा आपला लवकर खेळायचा. अजून आपले 2 सामने खेळवायचे आहेत. आता मात्र मला जो कस फटका. चेंडू हवेमध्ये जरूर 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री. सुरेख फटका. सुरेख फटका 1 बाउन्स ऑफ द रूफ फॉर बाउंड्री. Punna the local Furka is going, yes, just over the field, over the cow corner for a maximum. Beautiful batting this is. थोडा वेळ नक्कीच वाटत की झेल घेतो की काय. प्रयत्न देखील चांगला होता परंतु हाईट थोडीशी कमी पडते. बरोबर प्रयत्न होतात. असंख्य स्थान बर असंख्य सारे बनवत होती. 41 बिनबाद 41. पुन्हा एकदा मनीष मागं सोडलं. धनेश आक्रमक फलंदाजी. आता पण त्यांनी लगातार 3 षटकार व 1 चौकार पुन्हा ते षटकार. वैयक्तिक 32 धावांवर. पुन्हा षटका. पुन्हा एकदा झेल सुटतोय. शॉर्टेस्ट मिडीकडे दिसून या ठिकाणी झेल होता. 27 तैनात होता. नक्कीच थोडासा जलद गतीने तो झेल होता. कठीण असतो अशा प्रकारचा झेल घेणं परंतु या लेवलवर असं म्हटलं की झेल घेतलेच गेले पाहिजे. कॅचेस विन द मॅचेस फॉर यू. धनेश आक्रमक पवित्रमध्ये. आता झेल जरा महाग ठरू शकतं आणि झेल पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. आता मात्र झेल टिपतो त्या ठिकाणी हर्षल. सुरेख फलंदाजी गंतवणूक करतात. हे सगळं संपतं. पहिला झटका बसतोय धनेशांच्या स्वरूपात. तो करावा बसंगाला. 2 षटकांची धावसंख्या होते ती 41. 1 बाद 41. वैयक्तिक 32 धावांपर्यंत मुतपर्यंत 4 षटकार व 2 चौकांच्या मदतीनं या शेवटचा हाणामारीसाठी कोण घेऊन येतोय. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल. 1 षटकार 1 चौका देऊन देखील केवळ 11 धावा षटकात मोजल्यात. त्या म्हणजे मनीषांनी. सुरेख गोलंदाजी. सुरेख कमबॅक. नवीन फलंदाजाचं नाव संदीप. विजय शेवटचा हाणामारी घेऊन येतो. विजय स्ट्रायकिंगला ते कपिल. अतुरी नाबाद खेळतात. मागील सामने देखील नाबाद खेळी खेळी संघाला विजय प्राप्त करून दिला होता. तेच कपिल. शेवटचे 4 चेंडू रानातील. विजय टू कपिल. आता दुसरा फटका. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये थोडस अडकत होते. मनीष रिझल्ट सुटते. 2दा 2 पूर्ण होतात. जजमेंट मला तर थोडासा कमी पडलाय. 2दा 2 पूर्ण होतात. धावसंख्या 2 भर. चांगले खेळाडू ते दाखवतात गोठवड संघाचे क्षेत्ररक्षक. जरी झेल सुटला तरी आपण मॅच मध्ये आहोत. काही न परत गेले. पुन्हा एकदा थोडे फटका पुन्हा रचेल हवेमध्ये चेंडू. आता मात्र झेल टिपतात. आता मात्र बाद होतात. ते कपिल दुसऱ्या हादरा बसतो. दोन्ही सलामीत करतायत.
ब्लॉक मध्ये होतो परंतु पाचच्या पडल्या चेंडूवाला नाही. सुंदर फ्लॅट पाहायला मिळतोय ते विजय यांच्याकडून. पुन्हा एकदा विजय टू हरदेव. पुन्हा फुलडेस चिन्ह आता मात्र कन्वर्ट केलेलं फुलडेस मध्ये आणि पेटला जातो डीप पुढे वर्ण षटकार सुरेख फटका. फुलडेस मध्ये आणि सरळ लॉंग ऑफ वर्ण चेंडू लॉंग ऑनचा वर्ण चेंडू. पुन्हा सुरेख फ्लॅट दिला चेंडू. सुरेश क्षेत्ररक्षण होतोय. एकदा दोन पूर्ण होते दुसऱ्या प्रयत्न होतोय. यशस्वी प्रयत्न होतोय. या दोन धावांनी संघाचा अर्धशतक फलकावर लागतोय. संख्येत 51 2 मध्ये 51 अजून या डावातील दोन चेंडू शिल्लक. वाया विजय टू हरदेव ते धावा जमवत आहेत. पुण्यात माझ्या षटकार पुढे सरसावलेला पाहूया. षटकार सुरेख फटका पुन्हा एकदा पुढे सरसावून फ्लाईटला कन्वर्ट केलं. पुन्हा एकदा ओ पिच मध्ये अन्य षटकार. षटकार दुसरा षटकार वरती दुसरा षटकार. धावसंख्या होते 57. कोटेली संघासमोर 18 चेंडू 62 धावा वैयक्तिक 18 कडून नाबाद ते म्हणजे हरदेव. सुरेख फलंदाजी. शेवटचा षटक थोडासा महागाला षटक 20 धावा षटकामध्ये दिल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 30 दुसऱ्या षटकामध्ये 11 व तिसऱ्या षटकामध्ये 20 अशा एकूण 61 धावा फलकावर लागलेल्या आहेत. सारसोळे संघाच्या कर्णधारांनी सामना झाल्यानंतर लगेचच पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं. आपल्याला पुन्हा एकदा लॉट्स काढायचे चिठ्ठ्या काढायचे आहेत. बॉल पे नको आलो देतो.
कृशांत व हर्षल मारला जोकस फटका चेंडू हवेमध्ये आणि पहिला चेंडू बाद होता त्याच्या मागच्या सामन्यामध्ये विजय खेळी केली होती पण आता मात्र 0 बाद होता पहिला हादरा पहिला झटका बसतोय डीजे सुरुवात हरदेवाची पुन्हा एकदा हरदेव टू मनीष 62 धावांचा बल्ला मोठे आव्हान 17 चेंडू 62 धावा आता मात्र माझा फटका चेंडू जातोय दीपक कवरच्या दिशेने 1 बाउन्स 2 बाउन्स ऑफ द रोड फॉर अ बाउंड्री सुरुवात मनीष ताई नवीन वर्ष लवकर धावत जा तुम्हाला दुखापत होऊ शकते सुरेख चेंडू आता मात्र सुरेख चेंडू पुन्हा जखल आक्रमक बॅट खेळण्याचा प्रयत्न होता निदा चेंडूची सांगता होते तासंख्य स्थिर होते 4 एक बाद 4 पुन्हा एकदा हरदेव आपल्या गोंदाजी मार्गावर आता मात्र माझा फटका इट्स गोइंग इज इट या दॅट्स ओव्हर द रो फॉर अ 6 फॉर अ मॅक्सिमम beautiful hit by Manish मध्ये जरूर झेल घेण्याचा प्रयत्न होते परंतु असफल प्रयत्न एक दोन पूर्ण होते दुसऱ्या दोघांचा प्रयत्न यशस्वी प्रयत्न 2 पूर्ण केले जातात 2 धावे धावसंख्या होती 12 एक बाद 12 अजून 13 चेंडू 50 धावांची गरज मागील सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती पुन्हा एकदा हरदेव पुन्हा एकदा मारले दोकस फटका शतक यांना डिस्क्वेशन थोडस गचा क्षेत्ररक्षण होते आणि या चौकार या ठिकाणी षटक संपते एका षटकानंतर गोटुली संघातून पोहोचते 16 धावसंख्येवर सुरेख सुरुवात म्हणता येईल आता मात्र 12 चेंडू 46 धावा मागील सामन्यामध्ये देखील गोटोळी संघाचं आव्हान होतं 12 चेंडू व 52 धावा ते त्यांनी पेललं होतं पाहूया पुन्हा एकदा आता मात्र 12 चेंडू 46 धावा असं समीकरण हर्षल मनीष पेलतायत का ते आव्हान गोटोळी संघासाठी नक्कीच सध्याचं क्रिकेट फास्ट क्रिकेट 12 चेंडू 46 धावा म्हटलं की प्रत्येक जण म्हणतो की काही नाही 12 चेंडू मध्ये 8च मारायचे आहेत गोलंदाज निशांत सध्याच्या क्रिकेटचे विचारशक्ती देखील बदललेली आहे तितकीच पहिलं म्हटलं जातं 12 चेंडू 46 धावा म्हणजे अशक्य आव्हान पण आता आपण बघतोय 12 चेंडू 46 धावा हा फक्त 8च मारायचे आहेत असं विचारांमध्ये बदल होतोय क्रिकेट जलद गतीने वाढतंय बदलतंय निशांत थोडासा स्वैर मारा अवांतर चेंडूचा इशारा होत आहे पंचांचा अवांतर +1 2 धावा मिळतात फ्री हिट कमिंग अप फ्री हिट असेल पुढच्या चेंडूवर धावसंख्या ती 18 12 चेंडू 44 धावा असं समीकरण गोटुली संघासमोर
पुन्हा एकदा स्वर मारा होतोय. नकारात्मक चेंडूचा इशारा येत आहे. फ्री हिट स्टील होल्ड्स. फ्री डझनही शाबूत. पाहूया फ्री हिटचा फायदा उचलतायत का. मारले लोक फटका. इट्स गोइंग. Yes, over the penalty and that's for a maximum. सुरेख फटका हर्षलाचा षटकांना आपलं खातं खोलतोय. संघाचे धावसंख्या 6 वर होते. धावसंख्या 6 वाढते ते होते मात्र सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते गुजरात संघाकडून. मागेच सामना देखील आपण बघितलं होतं. पुण्यामध्ये फटका. चेंडू हवेमध्ये छे घ्यायचा प्रयत्न करतो धनेश यांना काय झेल टिपता आलेला आहे. झेल सुटतो अर्शुल्याचा. जीवनदान म्हणता येईल अर्शुल्यांना. पाहूया कितपत महागड ठरत आहे जीवनदान. आता मला सायकल येतं तो मनीष. एक धाव का मात्र जाऊन पूर्ण होते. एखाद्या धावसंख्या वाढून होते ती 26. एक बाद 26. थोडासा स्वय मारा होतोय. पंचांच्या बाजूला सरसवता. नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय. अवंत धावसंख्येत भर होते. एकूण धावसंख्येत भर होते. धावसंख्या 1 वाढते होते 27. बारोकस फटका. हवेमध्ये चेंडू जरूर आणि बाद. सुरेख झेल टिपलेला आहे. त्याच ठिकाणी मनीष बाद होतात. दुसरा आद्रा बसतोय गोटोली संघाला 27 धावसंख्येवर. वैयक्तिक 16 धावांत नमूद करतात तो मनीष. सुरेख फटकेबाजी. दशरथ एक षटक. 3 चेंडू धावसंख्या 2 बाद 27. अजूनही 35 धावांची गरज. 9 चेंडू 35 धावा. 9 चेंडू 35 धावा असं समीकरण. सुरेख मारला फटका. इट्स गोइंग इज इट. Yeah, that's a big sis. What a hit this is. Beautiful hit. अशा पल्लवीत अशा जिवंत गुटली संघाच्या अशीच फटकेबाजी करावी लागणार आहे. जो फलंदाज येतोय सेट होऊन ते पॅव्हलियन मधून पहिला चेंडू षटकार. पुन्हा एकदा निशांत दशरथ. सुरेख चेंडू. आता मात्र पूर्णपणे बीट केला. अक्रॉस क्रिकेटचं बॅट क्रिकेट म्हटलं होतं. पुन्हा एकदा अक्रॉस खेळायचा परिपूर्ण प्रयत्न पूर्णपणे चकावलं. निदाव चेंडू सांगता होतो. धावसंख्या होते ती 33. 2 बाद 33. षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा माया फटका. इट्स गोइंग. या दॅट्स अ बिग हिट ऑन टू द सेकंड टोआ. ब्युटिफुल हिट. दॅट विल एंड दी राबा. 2 षटकानंतर धावसंख्या मात्र होत होती. मागील सामन्यामध्ये देखील 6 चेंडू 24 धावाचं समीकरण होतं गोटोली संघासमोर. गोटोली संघाचे शुभचिंतक हितचिंतक विनोद दादा आमच्या समोर बसलेले आहेत. आमच्या जवळ बसलेले आहेत. प्रोत्साहन देत आहेत. मनोबल वाढतात गोटोली संघाचं. 6 चेंडू 24 धावा. 24 धावा 6 चेंडूचं समीकरण. करावे संघाला या ठिकाणी विनंती असेल सामना लवकर खेळवायचा आहे. पंचांना विनंती असेल थोडीशी घाई करा. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. 6 चेंडू 24 धावा. 24 धावा 6 चेंडू असं समीकरण. उत्कंठावर लढत. 23 धावा. कुठला गेला निशाण्याच्या गणराज्यामध्ये गोलंदाजाचं नाव संदीप. पूर्ण आशा पूर्ण मदार पूर्ण धारामध्ये संदीप यांच्यावर. तर कळावे ब संघाचा तर गोटोली संघाचा आरोमध्ये दशरथ वारशल. पहिला चेंडू. सुरेख चेंडू. फ्लायटेड चेंडू. चेंडू येते बॅटची गाडी घेऊन घोषित क्षेत्रात. थर्ड किपरच्या वरनं एकदा मिळते.
धावसंख्या देखील बरं होते. धावसंख्या होते 40. 5 चेंडू 22 धावा. अजूनही 5 चेंडू 22 धावा. सुरेख फटका पुन्हा एकदा. थोडस गच्चा सत्र शोधे. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. चौकार. धावसंख्या 4 बाद. धावसंख्या होते ती 44. 4 चेंडू 18 धावा. 4 चेंडू 18 धावा. 4 मध्ये 3 गरज. 3 षटकारांची गरज. चार चेंडू 18 धावाचं समीकरण. 4 मध्ये 3 मारायचे आहेत. चेंडू यस बेगी फास्ट मॅक्सिमम 3 मध्ये एक आलाय. अजून 2 आहेत. पंचांच्या चेहऱ्याची स्मित असे होते. धावसंख्या 6 ने बर होते. धावसंख्या अर्धी सुद्धा गाठते. धावसंख्या होती 50. सुरेख फटका. एक सामना पाहायला मिळतोय आपल्याला. गोठवली विरुद्ध कराबे. पुढच्या फिरण्यासाठी झुंज. पुन्हा एकदा संदीप टू हर्षल. व्हाट अ बॅटिंग, व्हाट अ मॅच. सुरेख चेंडू. एकदा 2 पूर्ण होते. दुसऱ्या खेळांचा प्रयत्न होतोय. यशस्वी प्रयत्न होतोय. थोडस संरक्षण होतंय. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होतात. धावसंख्या 2 वाढते होती 52. अजून 2 चेंडू 10 धावा. 2 चेंडू 10 धावा असं समीकरण. कंपल्सरी चेस असा नियम आहे स्पर्धेचा. त्याच्यामुळे 10 धाव्या काढाव्याच लागतील. सूर्य फटका. पुन्हा एकदा सूर्य क्षेत्ररक्षण होत आहे. सूर्य गोलंदाजी. Holding the nose at the last moment under the pressure. What a ball in this is by Sandeep. Beautiful bowling. पुन्हा एकदा सुरक्षेने पुन्हा चकवले आणि हा सामना आता मात्र करावे ब संघाला जिंकलेला आहे. विजेत्या संघाचं अभिनंदन. तसंच गुडल संघाचे हार्दिक हार्दिक आभार. चला कराबे ब कांचनपती करावे सासोळे. पुन्हा एकदा चिठ्ठीमध्ये ज्याचं कोणाचं नाव येईल तो संघ पुढच्या फेरीत दाखल.